दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांदेकर पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना दा रोज वसुलीचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपणा सगळ्यांना मनापासून नमस्कार. आता आपण आहोत पंचकुटीर पवई या परिसरामध्ये आणि इथल्या पटेल चाळ या ठिकाणी जाऊन आपण भेटणार आहोत सुनबाई प्रिया महाडिक आणि सासूबाई नीलम महाडिक यांना. अगं सुनबाई, काय म्हणता सासूबाई? माझी सुनबाई म्हणजे एकदम गोड. काय म्हणताय? सुनबाईचा स्वभाव एकदम मस्त, अरे देवा, कामात सुद्धा एकदम सुपर फास्ट. काय म्हणताय सासूबाई? पण एकच गोष्ट खूपते. झालं आता कसं आलात ना सासूबाई लाईनीवर. जरा चूक सांगितली की एकदम स्फोट. चूक चुकीची असेल तर होणारच की स्फोट. ऐकते हो सगळं, ठेवून कान उघडे. पैठणी आज सासूची, सुनबाई वाजव हा चौघडे. चौघडे जोरात वाजतील, सर्व सासू हसतील, पण सुनबाई जिंकल्यावर पैठणी सासूचीच. पैठणी सुनेची, फक्त सुनेची. या या एक अक्षर देतो, पटकन उखाणा घ्या. हा. प. परात चांदीची, त्यावर तेवली कळशी. कमलेशरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. तुम्ही काय प वरून राहायला प वरून नाही मला येते. घ्या, दुसरा घ्या. सनई चौघडा, सप्तसुरात बर. आणि नरेंद्रांचं नाव घेते. हा. कमिशनर आले दारात. काय सांगताय हो काय? बरं, आता ओळख करून द्या सगळ्यांची. मिस्टर, सासू सासरे, नमस्कार. सासरे, ननंद, नमस्कार. आई बाबा, नमस्कार. भाऊ, नमस्कार. ह्या मैत्रिणी सगळ्या बर. आणि ते सगळे परिवार. सगळी भांडी मांडायची. सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. 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 पण तुमचं लग्न कधी जमलं? 28 तारखेला झालं आमचं लग्न. कुठलं? जानेवारी 2009. बरोबर. आणि कसं जमलं म्हणाला? लव्ह मॅरेज आहे आमचं. कसं काय ते? माझी मामी आईंची बहीण आहे. हा, मग त्यांच्या घरी आम्ही गणपतीला भेटलो. त्यांनी प्रपोज केला. प्रपोज केलं लगेच? वाटत नाही तुमच्या चेहऱ्याकडे बघून टेन्शन मध्ये एवढे आहात की तुम्ही प्रपोज केलं असेल असं वाटत नाही. मग लगेच या हो म्हणाल्या? हो. हो. तुम्ही वाट बघत होता कधी विचारलं? हो. ऍक्च्युली ते आवडायचे मला, म्हणजे त्यांना मी ओळखायची आधीपासून. हा, मग नंतर त्यांनी स्वतःहून प्रपोज केला. मग त्यांना काय म्हणाली, पण एवढेच सिरियस असतात? हो, ते सिरियस नेहमीच असतात. एकदम असे. हा, त्यांना जास्त करून कम्प्युटरवर मशीनी बरोबर हे करायला आवडतं. मशीन आवडते? मशीन आवडते. हो. मग मशीन बरोबर लग्न करायचं? बरोबर बोल. सेम सेम. एक मिनिट, हे पण बोलल्या, बरोबर बोलला. आई म्हणते का हो, म्हणजे काय? म्हणजे जास्त लक्षात नसतं ना, त्याचं लक्ष जास्त तेच बस कॉम्प्युटर आणि तो बस बिझी. IT मध्ये असल्यामुळे काम असेल तर सगळं ध्यान त्याकडे असतं जास्त करून. तुम्ही IT मध्ये आहात? हो. त्यामुळे तुम्हाला सतत त्याच गोष्टींमध्ये. पण नशीब तेव्हा गणपतीला ह्यांच्याकडे बघितलं. तेव्हा मी दुसऱ्या कंपनीमध्ये होतो. दुसऱ्या कंपनीत होता म्हणजे कंपनी बदलण्यामुळे लक्ष कमी झालंय. हो हो. कळलं का? बरं. आई, तुमचं लग्न कधी झालं? आमचं ना 80 मध्ये झालं लग्न. 80 मध्ये कुठे? 4 मे हा. वरीला.
मी वरळी. वरळीला राहते आईकडे म्हणजे अच्छा. वरळी, माहेर आणि माझं. हे कुठे राहायचं? हे बेंगॉल कमिकलला होते राहायला. वरळीलाच तुम्ही पण. मग तुम्ही कसं तुमचं लग्न कसं जमलं? माझे चुलते उलटे होते ना तिकडे हा का मी जायचो. माझा चुलत भाऊ आहे ना ते ह्यांच्याच कंपनीत कामाला आहेत ना ते. हा मग मग त्याच्यामुळे ते यायचे वगैरे आमच्या घरी वगैरे. हा मग तेव्हा झाली मग ओळख झाली मग काय चला प्रपोज. वा. लव्ह मॅरेज होतं त्यांचं सुद्धा. त्यांचं पण ना वाटलंच ते. पण कसा आहे मुलगा? नाही मुलगा तसं काय पण स्वभावाने पुष्कळ हे आहेत, कडक आहेत एकदम. हे रागीट स्वभाव जाम. काय हो कशामुळे? छोट्या छोट्या गोष्टीवर भांडत बसायचं. इतकी वर्ष? हो जाम. इतकी वर्ष काय आतापर्यंत पण म्हणालात तरी चालेल. काय हो याला काय अर्थ आहे? आता बोला ना. छोट्या छोट्या गोष्टीवर ना. हा? किती वर्ष आहे लग्नाला? 32 वर्ष झाली. 32 वर्ष तुम्ही चिडताय. नाही नाही होय. हा? होय. होय म्हणताय त्या बघा. खरंच आहे आज ते तुम्ही सांगायला काय काय ना, बोलूच पण तेच नका. ना. आज हो, मी नाही तर आलोय काय. माझ्याकडे हा, खरं बरोबर आहे. बोललंच पाहिजे हो की नाही? बरोबरच आहे म्हणजे काय. म्हणजे काय नाही, बघितलं खरंच आवाज आहे. वाढला खरं आहे, तेच वहिनींचा. बोलणार ते खोटं बोलतील पण मी सांगते ना खरं आहे ते. पण एक सांगतो दोघांनाही जरा दोघेच कुठेतरी फिरायला जा. ऐका आता हल्ली आम्ही मध्ये जाऊन पण आलो फिरायला. भारत दर्शनला गेलेले दोघेच? दोघेही, हो, हा. हो, दोघंच कपल्स म्हणून आम्ही मग होतो. तेव्हा नाही चिडचिड केली? काय तिकडे पण तिकडे पण. तिकडे पण हो तिकडे पण. ऍक्च्युली आहे ना हो. त्यांचं स्वभाव तसा आहे ना त्यामुळे ना ते कधी घरात नसतात ना तेव्हा पण आम्हाला ते करमत नाही कारण आवाज नाहीये आणि जेव्हा असतात तेव्हा किती बघा मुलीसारखी सून आहे घरात. आहे ना मी हो की पण नाही? आणि आता ती म्हणते बघितलं एवढं करून पण तिचं म्हणणं काय की बाबा घरात नसले की आम्हाला चुकल्यासारखं होतं. हो खूप खूप इतकं चुकल्यासारखं प्रेम होतं आहे. आम्हाला. नाही आणि छान. मी प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न सुनबाईंसाठी. मला तुम्ही सांगा सासूबाई तुमच्याकडनं कोणत्या सेवेच्या प्रतीक्षेत आहेत? त्यांचे मी रात्रीचे पाय चोळले पाहिजेत. त्यांचे पाय खूप दुखतात ज्या प्रतीक्षेत आहेत. कारण आहे ना मी लवकर दम ऑफिस आणि याच्यामध्ये मी खूप दमते आणि लगेच झोपते सकाळी त्यामुळे रात्री. त्यांची इच्छा आहे. हा हो चला हा एक गुण मिळालेला आहे. पुढचा प्रश्न तुमच्या पतीने सासूबाईंना कोणत्या ठिकाणी घेऊन जावे अशी सासूबाईंची तीव्र इच्छा आहे? पंढरीच्या वारीला. पंढरीच्या वारीला? चुकलं बाहेर उत्तर. फिरायला नाही. काय हो कुठे हा? कुठे घेऊन जावं अशी इच्छा आहे? पंजाब साईडला अरे बापरे. गुरुद्वार. गुरुद्वार सुवर्ण मंदिर. सुवर्ण मंदिर. सुवर्ण मंदिर. कधी जाताय हो? हा जाऊया मग नक्कीच जाऊया हा? सगळेच जाऊया. सगळेच जा. आईची इच्छा आहे तुम्ही हा पूर्ण करा. पूर्ण करणार हो नक्की. नक्की पक्का. हा ओके. पुढचा प्रश्न सासूबाईंसाठी. तुमच्या मुलामध्ये कोणता बदल सुनबाईला बघायचा आहे? तिची हीच इच्छा असणार की म्हणजे त्यांनी सारखं आपलं कॉम्प्युटरवर त्याचा मोबाईलवर सारखा असतो ना. हम्म. तिने काय विचारलं तर त्याचं लक्ष सारखं तिकडेच. हो ग थांब मी येतो. हो. असं नाही पाहिजे. काय विचारलं तर जरा रागीट स्वभाव बाजूला ठेवून हा म्हणजे हा बदल करणं अपेक्षित हा, आहे हे- असं वाटतं. थांबा आता हा. त्यांना विचारूया कोणता बदल बघायचा आहे हो आणि तुम्हाला? त्यांचं फिजिकली ऍक्च्युली त्यांचं वजन वगैरे वाढलं पाहिजे. त्यांनी खाणं पिणं व्यवस्थित ठेवलं पाहिजे. खूप हलगर्जीपणा खा ना करतात. तुम्ही. पुढचा प्रश्न सासूबाई सासरच्या मेनू कार्ड मध्ये सुनबाईने कोणती नवीन रेसिपी ऍड केली? पदार्थ हा नाही हो एवढे नाही. वेळ संपली. उत्तर गुण गेला. कोणती हो? बिर्याणी. हा चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी. पुढचा प्रश्न सासऱ्यांसाठी. तुमच्या मुलाने कोणता गुण तुमच्याकडून उचललाय असं तुमच्या पत्नीचं मत आहे? तू माझ्यासारखा रागिष्ट म्हणून. काय बरोबर आहे? बरोबर आहे का हे हो हो उत्तर? अगदी बरोबर. आणि पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही सांगा तुम्ही बायकोपेक्षा कोणाला जास्त वेळ देता असं तुमच्या बायकोला वाटतं? माझ्या कम्प्युटरला दुसरं कोणाला. अभिनंदन. ही तर व्यथा आहे या घरातली. दाटीवाटीने सगळे उभे आहेत. खरं तर टेन्शन मध्ये असू शकतात कारण प्रत्येकाला काहीतरी बोलायचं आहे. नमस्कार. नमस्कार. चला मला तुम्हाला विचारायचं आहे की या सगळ्या जणींमध्ये पटकन एखाद्या गोष्टीवरून वाद घालायचा असेल तर एकच नाव सांगा. कोण घालू शकेल? सांगा पटकन. नायकीन. काळजी करू नका. चांगल्या गोष्टीसाठी म्हणतोय आम्ही. कळलं? हा आणि आता तुम्ही सांगा इकडचं कोण? इकडचं माझी मम्मी. काय मम्मी? चांगल्या गोष्टीसाठी म्हणतोय लगेच असं करू नका. हा, कारण चांगल्या गोष्टीसाठी. यानंतरचा विषय चर्चेचा आहे की लग्नानंतर मुलाने सुनेची बाजू घ्यावी की आईची बाजू घ्यावी? तुमचं काय म्हणणं आहे? नाही सुनेची बाजू घ्यावी. व्हेरी गुड. तुमचं काय म्हणणं आहे? नाही आईची पण बाजू घेतली पाहिजे. म्हणाला की नाही चर्चेचा विषय? तुम्ही असं काय कारण- म्हणालात की सुनेची बाजू घ्यायला पाहिजे? नाही नाही असं काही नाही. माझ्या मनामध्ये तसं काहीच नाहीये पण. म्हणजे काय? नाही नाही.
आता मला नक्की सांगा की मुलाने नाही माझा मुलगा शांत असतो ना कुठे म्हणजे तिला हे करत नाही म्हणून म्हणते मी हो म्हणजे माझ्या ह्याच्याने मी सांगते त्याला काय नाही तर असं काही नाही आता गेली 28 वर्ष हा आपल्या आईचीच बाजू घेतो. आता पुढची जी वर्ष असतील ती बायकोची बाजू घ्यावी. नेहमीच आपल्या आईचा पोरगा कशाला त्याच्यामुळे आईला राग आला आईला राग आला पाहिजे. बाबा बाजू घेतील आईची. बाबा बाजूने घेतील बाबू बाजूलाच जातील. बाबा बाजूलाच जातील बाबा म्हणतील नको. पण तुमचं काय म्हणणं आहे बाबा या विषयावरती? लग्नानंतर मुलाने आईची बाजू घेतली पाहिजे की सुनेची बाजू घेतली पाहिजे? तसा विचार केला तर सुनेची बाजू. तुमचे शेअर फार वाढलेले आहेत असं लक्षात आलं. पण नेमकं कोणी कोणाची बाजू घेतली पाहिजे? सासूबाईंचं म्हणणं आहे की सुनेची बाजू घेतली पाहिजे. सूनबाईंचं म्हणणं आहे आईची बाजू घेतली पाहिजे. इथे जे उभे आहेत ना त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घेणार आहोत कागदावर. आणि आता सगळ्यांची मतं यामध्ये आली. पहिला प्रश्न या सगळ्यांना, या दोघींपैकी म्हणजे सूनबाई आणि सासूबाई यामध्ये व्यवहार कोण छान सांभाळू शकतं? 8 जण म्हणतायत सासू. तुम्ही बदलू शकता सूनबाई तू सून. चला सासूबाईंना हा गुण मिळाला. या दोघींपैकी कुणाचं हास्य चांगलं आहे की ज्याने नेहमी हसत राहावं? सासरे पण म्हणतायत 32 वर्ष वाट बघतात तुम्ही कधी हसताय त्याची. चला सूनबाईंना हा गुण मिळाला. या दोघींमध्ये फ्युचरचं म्हणजे भविष्याचं प्लॅनिंग कोण छान करू शकतो? अरे वा, सूनबाई म्हणतायत बरेच जण. 1 2 3 4 5 6 7 जण म्हणतायत सूनबाई. त्यामुळे हा गुण मिळाला आता सूनबाईंना. आणि 1 2 3 4 5 जण म्हणतायत सासूबाई. या दोघींमध्ये नवीन गोष्टी शिकण्याचा ध्यास कुणाला आहे? ते काही ना काहीतरी नवीन शिकायला आवडेल. सूनबाई की सासूबाई? त्याला हा गुण पण मिळाला सूनबाईंना. तुमचं काय म्हणणं आहे सासू? स्वतःकडे बघत होते सासू. पण इकडे मुलीचं म्हणणं आहे सासू. बघितलं तुमच्या बाजूनी फक्त मुलगी आहे. आणि आजच्या भागात सगळ्यांचा अंदाज बघायचा आहे. पैठणी कोण जिंकेल असं वाटतं आजच्या भागात? सासूबाई की सूनबाई? 1 2 3 4 5 6 जण म्हणतायत सूनबाई. 1 2 3 4 5 6 जण म्हणतायत सासूबाई. हा गुण कोणालाच मिळणार नाही. पण मुलगा आणि मिस्टर दोघे म्हणतायत सासू. का हो असं? हा, दोघांना आणून द्यायला नको वाटतं. आपण कधी पण तयार आहे. तुमचे गुण आहेत 5, तुमचे गुण आहेत 2. आणि आता मगाशी जो प्रश्न विचारला होता की लग्नानंतर मुलाने सासूबाईंची बाजू घ्यावी की सूनबाईंची, यावर सगळ्यांनी आपली मतं दिलेली आहेत. बघूया कुणाला गुण मिळतोय. 6 सून. 7 3 8 4 9 10 5. असं का धरलं सांगा? वरती बघ. किती झाले? 5 6 7 8 किती? 10 9. या माघाडी घेतली. 11 का सामना आहे. 11 दोघी बरोबरीत आहेत. 12. संपले. आता आधी यांचं बघूया काय म्हणणं आहे. अब आएगा मजा, कारण मुलाचं मत माझ्याकडे आहे. आता जर त्यांनी सासूबाई असं लिहिलं असेल तर सासूबाईंना गुण मिळणार. सासूबाईंना गुण मिळणार पण उद्यापासून ऐकणार सुनेचं, जर सासूबाई असं लिहिलं तर. आणि जर सूनबाई असं लिहिलं तर गुण मिळणार सूनबाईंना पण ऐकणार आईचं. आणि बघूया आता कोण जिंकले. आणि हे मत मुलाने दिलेलं आहे सूनबाईंना. त्यामुळे आजच्या खेळामध्ये या टप्प्यावर आता जिंकलेला गट आहे सून गट.
अभिनंदन. आणि ही 1300 रुपयाची लक्ष्मी आणि ही भेटवस्तू झी मराठीकडून तुमच्यासाठी. थँक्यू. आणि आता बघूया कोण जिंकणार पैठणीचा. कोण जिंकणार पैठणी आता ठरणार. समोर घडी डिटर्जंट केक आहे आणि आता या साबणाचा मनोरा रचायचा आहे. लक्षात ठेवा, उंच मनोरा या दोघींपैकी ज्या कोणी रचणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3 वेळ सुरू झाली. अभिनंदन. थांबा थांबा थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 8. 1 2 3 4 5 6 7 8 आणि इथे 9 होते. त्यामुळे विजेत्या आपल्या समोर आहे. एकीकडे 8 दुसरीकडे 9 असे मनोरे रचलेले आपण सगळ्यांनी बघितले. त्यामुळे निकाल स्पष्ट आहे. पण या खेळामध्ये मुलांनी खूप छान साथ दिली, कमीत कमी बोलून. त्याबद्दल झी मराठीकडून ही भेट असते. थँक्यू सर. आणि बाबा ज्याने आजपासून ठरवलेलं आहे की उद्यापासून माझ्यामध्ये बदल करणार आहे, म्हणजे स्वतःमध्ये, त्यांना झी मराठीकडून ही भेट असते. आणि आजच्या भागातल्या उपविजेत्या ठरल्या सासूबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सूनबाईंना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. वामनहरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड्स 2012 उत्सव नात्यांचा, आपल्या माणसांचा. आणि आता बघायचं आहे कोण सर्वोत्कृष्ट ठरणार आहे ते. आजचा भाग इथेच संपतो आहे. आणि होम मिनिस्टरमध्ये आता आपण बघणार आहोत म्हणण्यापेक्षा दर्शन घेणार आहोत महाराष्ट्रातल्या 9 देवींचं. प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि आता आजचा हा भाग संपवून पवईवरूनच आता आपण निघतो आहोत नवरात्र स्पेशल भागांसाठी. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.